तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आणि आता दररोजच्या सारखं आपण आंघोळ वगैरे केली आणि आणली, पोराला सांगितलं बारीक बारीक काढते आणि ते घेऊन आले आणि आपण मस्तपैकी 21 काड्या काढल्या म्हणजे ध्रुवा आणि झाली हरळ तयार आपली मस्तपैकी। आणि आता आरती करायची आहे तर जाऊयात ते पाहूयात काय होतं। गोकुळ पप्पाच तुझे पप्पा कुठे गेले आणि तू कुठे आहे? तू कुठे आहे? आणि तू कुठे आहे रे? दुकान आहे पेढे खायला आला म्हण तू आला भाऊ पेढे खायला? हा पेढे तुम्ही घरी बनेल का? ए मी कोण आहे? हॅलो मी कोण आहे? भया म्हण भया शिदीना भया म्हण डायरेक्ट शिदीना म्हण डायरेक्ट शिदीना डायरेक्ट सिद्धीनाथ भाया शिदीना आणि बाई गोटुराम इकडे बाय याच काय आपल्या गणपती समोर सगळे बारीक बारीक पोर आले आज। सेकंड घे बाय रोहित चक्रावर रे सेकंड घे बर ऐ त्याला का बाबल्या बिले येडेवन करू तू पण त्या पडद्या पुशी। आता आरतीसाठी बसलेलो आहे आम्ही सगळेजण वाद्या वगैरे आणि काही वेळात पोरं जमा होणार आहे आणि आरती करायची आहे। मित्रांनो आता आपण कामाला आपलं इकडे आज 4 दररोज 5 तर चला सोबत बी नाही कोणी आपल्या तर मित्रांनो मी आता डबे देऊन येताना आपल्या गावातली गाडी दिसली आणि ते म्हणे ब्लॉग घ्या पण ते काही कॅमेराचा लवकर चालू झाला नाही। आणि हे जी गाडी चालली आहे ती मुंबईला चालली मित्रांनो। आपलं आरक्षणाचं जिथे मनोज दादा जरांगे पाटील हे तिथं उपोषणाला बसले आणि जे आपले बाकीचे मराठी त्यांच्यासाठी भाकरी वगैरे ते पूर्ण त्या गाडीत चाललंय आणि या व्हिडिओचा आवाज गेलाय त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करतोय। तर आपण मी भाकरी वगैरे दिलेलं आहे आणि आपली कुणाल भाऊ पाटाळे शैलेश भाऊ पाटाळे हे 2-3 जण गेले आपल्या बॅच मधले। तर चला आता आपण घरी डबे वगैरे देऊन आपण आलोय शेतामध्ये कारण की शेतातलं बी काम आपल्याकडेच आहे। आज आपला बैल बाहेर बांधलाय आणि तुम्हाला माहितीच शेतात आपल्या पहिला डोस झालेला आहे डोबीला, आता दुसऱ्या डोसात तयारी चालू आहे आणि आपण जाऊयात घरी। गणपतीची वरागणी जमा करणं चालू आहे, चला पाहूयात काय होते। तर मित्रांनो आता आपण आलोय सोम भाऊच्या घरी आणि आपले उद्धव भाऊ काहीतरी करताय बाहेर, काय करताय ते नाही दाखवत मी तुम्हाला। आणि तिथं आम्ही मस्त नाश्ता करणार आहे। तर मित्रांनो आता मी एक प्लॅन केला आहे। प्लॅन असा आहे का टमाटे वगैरे भेळ करायचा आमचा प्लॅन आहे आणि आम्ही आता बसलोय मी मस्त फॅन इथं कूलर समोर बसलोय, बाहेर राजू भाई आहे आणि तिथे ते बघा राजू भाई आणि उद्धव पाटाळे स्वतः राजू भाई आचार्य आपले राजू पाटाळे स्वतः कांदे कापतानी आणि खातानी लिंबूवाली दांडोत करा भाऊ तुम्ही दांड कांदे नाही येणार आहे कांदे आपण टमाटे लय मोठे आणून दिले आणि कांदे मागू राहिले आपल्याला कसं
तर मित्रांनो आता भेळ तयार झाली आहे आपली आणि राजू भाई आपले बटारी आहे आजची बटारी आजच्या अन्नदाते उद्धव भाऊ बटाटे स्वतः गरिबी झालंय पण अन्नदाते आम्हालाच म्हणलं जाईल कारण की 60 रुपयाचे वडापाव भाऊ घेतले 60 रुपयाचे आणि 4 खाल्ले हा या सगळे तरी 70 रुपयाचे एक पुढे वगैरे घेतले जरा आम्हाला काही पुरला नाही ते तरी बी काही अन्य होते. अरे तरी का माझे 70 रुपये गेलेले ना पण आणि माझे कांदे गेले 20 रुपये किलो. हे कांदे वगैरे आणि टमाटे आपण आणलेले हे माणसांना काहीच नाही आणलं टमाटे सडेले म्हणते यांना आणलं बोटू परत घेऊन जाते याच बाबाची परत आणली आणि तुम्ही काय आणलं भाऊ तुम्ही काय आणलं आचारी हे दाखव आपलं भेळ दाखव झूम करू लय झुम नका करू खाऊन गेले लोक तर आम्ही आता एक खाऊनच तुम्हाला भेटतो चालत. तर मित्रांनो आता आमची वेळ खाणं सुरू झालेली आहे आपले उद्धव भाऊ पटाडे स्वतः आणि कृष्ण भाऊ आता एक आता भेळ हे बघा तुम्ही आता एकदम भारी वेळ झालेली आणि राजू भाऊ पटाडे स्वतः मी इकडं व्हिडिओ काढायला लागलो यानं पुरा कांदा माझ्या समोर लावून द्यायला भेळ मस्त मोरे खाऊ घेऊन हे बघा कांदा पूर्ण माझ्या लावून द्यायला या माणसाने राजू भाऊ पाटाळे कशी खाताय बघा मी बघा कसं खातो आता नंतर हे बघा छोटं आपलं खाणं आणि चला पाहूयात पुढे का. मित्रांनो आता आमची भेळ खाऊन झाली झाडून आपल्याला घे नाही खाल्लं नाही तर कारण भाऊ दुसऱ्या वेळेस चावी देणार नाही वापस काही तर न्यावं लागतं ना. धन्यवाद एकदम पोट भरलेलं आहे माझं रामचोवी. तर मित्रांनो वेळ खाता उठून आणलाय आपल्याला आणि एक गड्ड्याच काम लावलेलं आहे कोबीच्या आपल्या मागं एक गाडी कंप्लीट केली मी आणि एक गाडी राहिली तिला आता जास्तची मेन. तर मित्रांनो आता आरतीचं तयारी चालू आहे आमची आणि राजू पटाडे आरती शोधताय मोबाईलवरती आणि आता मोबाईलवरती आरती लावली आणि आरती करून घेतो मग सगळ्यांना पोते घेऊन यायचे याची नम्र विनंती 7:30ला लिंबू चमचा 2 खेळ आणि बक्षिसाचा कार्यक्रम उद्याच होईल कुर्सी उद्या बक्षिसाचा कार्यक्रम वापस ते सगळे जेवायला बरं का. तर मित्रांनो आरती वगैरे झाली आहे आणि आम्ही एका ठिकाणी चाललो होतो तेवढ्यातच आमच्या गाडीसमोर एक साप दिसला आणि साप एक म्हणूनच तिथे लागले या दोघांच्या तरकाट्या बंडू भाऊ आणि करण भाऊच्या. तर आजच्या दिवसासाठी मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.